हॅलो, कशा आहात सगळ्या? तर मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. आपण लहानपणापासून ऐकतच आलोय श्रावण म्हणजे ऊन पावसाचा खेळ. पण आज खरंच सकाळी उठल्या उठल्या बाहेर इतकं छान वातावरण होतं. मस्त सगळीकडे स्वच्छ पावसाने सृष्टी न्हावून निघाली होती आणि अजिबात पावसाचा लवलेश नव्हता आणि छान स्वच्छ वातावरण होतं आणि मस्त ऊन पडलं होतं. हॉलच्या बाल्कनीतनं ऊन घरात येत होतं, त्यामुळे सगळ्या खिडक्या वगैरे उघडल्या होत्या आणि सूर्यदेवांचं स्वागत केलं होतं घरात येण्यासाठी, कारण छानच वाटत होतं. खूप दिवसांनी असं ऊन पडलं होतं आणि अगदीच दुसऱ्याच मिनिटाला असं कौतुक करत असतानाच मुसळधार पावसाची सुरुवात झाली. म्हणूनच म्हणतात की ऊन पावसाचा खेळ म्हणजे श्रावण महिना. आणि खूप सगळं जेवढं कोरडं दिसत होतं तितकं सगळं भिजून गेलं आणि एकदम सृष्टी न्हावून निघाली. तर सकाळी सकाळी एक दुसरं महत्त्वाचं आजकाल काम मला लागलंय ना, की दरवाजा उघडला की या माशांकडे बघायचं. असं म्हणतात की माशांकडे एकटक बघत राहिल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. किती खरं किती खोटं मला माहीत नाही, पण हा आता रोजचा खेळ झालाय. आणि मी काय केलंय ना, ही अशी फरशी मार्बलची लावून घेतलेली आहे. मार्बल नाही, ग्रेनाईट लावून घेतलेलं आहे दरवाजात. कारण प्रत्येक वेळेला रंग खाली स्प्रेड करून रांगोळी काढणं किंवा सारवणं सोपं होत नाही. आपल्याला काय आहे ना, आपल्याला आपली कामं सोपी झाली पाहिजेत हे मला समजतं. कारण घर ऑफिस करून सगळ्याच गोष्टी करायच्या असतात, त्यामुळे किती आपण व्यवस्थित आणि सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेमध्ये आपण सगळं काही करू शकतो ना, ह्याच्याकडे माझा कल असतो. त्यामुळे ही अशी मी फरशी केलेली आहे, बाहेर लावलेली आहे दरवाजाच्या. त्यामुळे रांगोळी काढणं आता अगदी सोपं झालेलं आहे. झाडलं, पुसलं आणि रांगोळी आपण काढायला तयार. तर मी आज श्रावण सोमवार म्हणून मी अशी महादेवाची साधी सोपी रांगोळी काढलेली आहे. ह्याचा शॉर्ट्स पण मी टाकलेला आहे व्हिडिओ चॅनलवरती, त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि असं सुंदर माझं रांगोळीचं काम झालेलं आहे. आणि त्याचबरोबर ही जी बाजूला फरशी लावलेली आहे तिकडे पण मी बॉर्डर रांगोळी काढून घेतली. कारण कोणताही सण म्हटला ना की दरवाजात रांगोळी, उंबरठा पूजन, उंबऱ्यावर रांगोळी हे आपसुकच आलं. त्यामुळे ही फरशीची आयडिया मी केलेली आहे ग्रेनाईटची. तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा हां. आणि तुमच्याकडे पण जर अशी जागा असेल तर तुम्ही सुद्धा ही अशी आयडिया करू शकता आणि रिजनेबल रेटमध्ये मिळते. ह्या दोन्ही फरशा मला फक्त आणि फक्त 500 रुपयात मिळालेल्या आहेत. उंबरा पूजन माझं झालेलं आहे, बाहेर रांगोळी काढून झालेली आहे आणि आता तयारी महादेवाच्या पूजेची. तर सगळ्यात आधी ही फुलं, बेलाची पानं ही सगळी मी काढून घेतली. कारण प्रत्येक वेळेला सारखं उठायला नको म्हणून मी एका मोठ्या परातीमध्ये सगळं पूजेचं सामान एका साईडला काढून घेतलं. आणि बेलपानं जी असतात ना, आज मी 108 नामावली, जी महादेवाची नामावली आहे ती करून मी अभिषेक करणार आहे आणि बेलपत्र वाहणार आहे. तर बेलपत्राच्या ना खाली एक गाठ असते, तर ती गाठ काढावी लागते. कारण ती जर गाठ चालत नाही तसंच बेलपान वाहिलेलं. तर मी असं सगळे 108 पानं मी निवडून ठेवलेली. आणि मला तुम्हाला इथे एक गोष्ट सांगायची आहे. आधी माझ्या देवाऱ्यामध्ये जी शिवपिंड होती ना, ती ज्योतिर्लिंग, जे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे तिकडनं आणलेली. ती जवळजवळ 12-13 वर्ष माझ्याकडे होती, पण ती पूर्ण मार्बलची होती आणि ती मोठी होती. असं म्हणतात शिवलिंग अंगठ्यापेक्षा जास्त मोठं असू नये. आणि खूप इच्छा होती की नर्मदेश्वर शिवलिंग घरात असावं. माझ्या आईबाबांनी 3 वर्षापूर्वी नर्मदा मैयेची परिक्रमा केली होती. 3500 किलोमीटर ते पायी चालत गेले होते. आणि असं म्हणतात की नर्मदे मैयेच्या पात्रातलं शिवलिंग याला कोणत्याही अभिषेकाची गरज लागत नाही. आणि तिथला दगड हा महादेवाची शिवपिंडच असतो, कारण नर्मदा मैया ही महादेवांची कन्या आहे. त्यामुळे खूप इच्छा होती की ते पिंड घरी असावी. आणि आता जानेवारीमध्ये माझे आईबाबा पुन्हा उत्तरवाहिनी करायला गेले होते. 1 दिवसाची परिक्रमा असते ती. तर त्यावेळेस त्यांनी मला तिकडनं नर्मदे मैयेच्या पात्रातनं मला शिवपिंड घेऊन आले होते, एकदम नॅचरल शिवपिंड.
तर त्याची स्थापना मी ठेवलं होतं ह्या दिवसासाठी की श्रावणातल्या सोमवारी मी त्याची स्थापना करीन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज मी गेल्या सोमवारी त्याच्यावर मी रुद्राभिषेक केला होता आणि आजच्या तिसऱ्या सोमवारी मी 108 नामावली करून शिवपिंडाची पूजा करणार आहे. तर सगळी तयारी करून मी पूजेला सुरुवात केली. कारण असं म्हणतात की नर्मदा मैयेचं जे शिवपिंड आहे त्या पात्रातनं आणलेलं शिवपिंड, या शिवपिंडाला कोणत्याही प्राणप्रतिष्ठेची विशेष पूजेची गरज पडत नाही आणि त्या पिंडीवर केलेली सेवा ही अत्यंत लाभदायक मानली जाते. तर मी अशा प्रकारे शिवपिंडावरती पूजा आज मी करणार आहे. गेल्याच सोमवारी मी हे स्थापना केली होती, पण काही कारणामुळे मला ते दाखवता नाही आलं. महादेवाच्या पूजेसाठी शुभ्र आसन असावं. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुसरं कोणतंही ठेवलं तरी चालेल, पण महादेवाला सगळं शुभ्र प्रिय आहे, त्यामुळे शुभ्र आसन असलेलं उत्तम. आणि दुसरं म्हणजे चौरंगाभोवती रांगोळी मी जास्त काही कलाकुसर नाही करत बसले, पटापट होईल अशी साधी सोपी रांगोळी मी काढली. आणि आता पूजेची सुरुवात आपल्या दीपप्रज्वलनाने केली. हळदी कुंकू वाहिलं, फूल वाहिलं समयांना आणि गणपती बाप्पाचा पंचामृताने अभिषेक केला. कारण कोणत्याही पूजेची सुरुवात ही गणपती बाप्पाच्या पूजेनेच आपण करतो. तर गणपती बाप्पावर अभिषेक केला, त्यांना छान गंध लावलं, त्यांच्या आवडत्या दुर्वा वाहिल्या आणि लाल फूल वाहिलं आणि गणपती बाप्पाची यथासांग पूजा केली. गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर दुसरं एक महत्त्वाची पूजा असते, ती म्हणजे रुद्रयंत्राची पूजा. रुद्रयंत्र असं म्हणतात की हे महादेवाच्या सेवेसाठी अत्यंत प्रभावी आहे. रुद्रयंत्राची सेवा महादेवाला खूप प्रिय आहे. रुद्रयंत्राची एक असं वैशिष्ट्य आहे, आपण जे अभिषेक करतो रुद्रयंत्रावरती त्याचं तीर्थ हे आपण आपल्या घरातल्या लहान मुलांना द्यायचं असतं. मुलं जी हट्टी असतात त्यांचा हट्टपणा निघून जातो, त्यांची अभ्यासात प्रगती होते. आणि असं म्हणतात की त्याचबरोबर जर व्यसनी व्यक्तींना हे जर रुद्रयंत्राचं तीर्थ दिलं तर ते सुद्धा खूप लाभदायक असतं. त्यामुळे रुद्रयंत्राची पण माझी यथासांग पूजा झालेली आहे. रुद्रयंत्राला चंदन लावलेलं आहे, बेलपत्र वाहिलेलं आहे आणि इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रुद्रयंत्रावरती आपल्याला रुद्राक्षाची माळ आपल्याला ठेवायची आहे. जसं श्रीयंत्राला कमळगट्ट्याची माळ ठेवतो तसे रुद्रयंत्राला रुद्राक्षाची माळ असते. आणि बखूर अत्तर, महादेवांच्या सेवेसाठी अत्यंत प्रिय असलेलं बखूर अत्तर, हे जे आहे ना, ही रुद्राक्षाची माळ, रुद्रयंत्र आणि बखूर अत्तर हे मी नारायणी पूजा आर्ट्समधनं मी घेतलेलं आहे. ह्या सगळ्याची पूजा झाल्यानंतर आता आपल्या महादेवाच्या पिंडीची मी अभिषेक चालू केलेला आहे. अभिषेक करताना महामृत्युंजय मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा अगदीच नाही जमलं तर ओम नमः शिवाय म्हणू शकता किंवा महादेव गायत्री मंत्र असं म्हणू शकता. आणि ही आहे माझी नर्मदेश्वर शिवलिंग. चांगलं श्वेत चंदन मी लावलेलं आहे महादेवांना आणि महादेवाची पूजा चालू केलेली आहे. कारण आज मला 108 नामावली करायची होती आणि भस्म चंदन महादेवाला वाहून बखूर अत्तर लावलेलं आहे आणि 108 नामावलीला मी सुरुवात केलेली आहे. कारण इतकं प्रसन्न वाटत होतं ना आज, आणि बखूर अत्तर असं सुगंधमय पूजा झाली होती आज. आणि मी अगरबत्ती पण बखूरचीच घेतलेली आहे. ह्या सगळ्या वस्तू मी नारायणी पूजा आर्ट्समधनं घेतलेल्या आहेत. जर तुम्हाला ह्या वस्तू घ्यायच्या असतील तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तर नक्की तुम्ही पहा. आणि माझ्याकडे स्वामी सेवा प्रतिष्ठानचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये 108 शिवनामावली आहे. तर 108 उच्चारण करून मी एक बेलपत्र महादेवाला वाहिलेलं आहे, पिंडीला वाहिलेलं आहे. इतकं प्रसन्न वाटत होतं ना, खूप छान वाटत होतं. सुंदर झाली पूजा माझी. कारण आणि इथे तुम्हाला मला खरंच एक गोष्ट सांगायची आहे. आपण खूप व्हिडिओज बघतो, खूप डेकोरेशन आणि सगळं काही असतं आणि बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की अरे आपण हे काहीच करत नाही. तर असा विचार मनात आणू नका. जे मनापासून करतात तेच देवाला प्रिय आहे. आणि आता तिसऱ्या शिवमूठ होती हिरवे मूग. शिवमूठ वाहताना कधीच महादेवाच्या पिंडीवरती कोरडं धान्य व्हायचं नसतं. थोडंसं मुठीमध्ये धान्य घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आपल्याला महादेवाच्या पिंडीवर व्हायचं आहे. तर असं बेलपत्र 108 बेलपत्र आणि 3 वेळा शिवमूठ मी महादेवाला अर्पण केलेली आहे. आणि छान माझी पूजा झाली आहे. खरंच प्रसन्न वाटत होतं, मन एकदम प्रसन्न वाटत होतं. असं वाटत होतं ना उठूच नाही तिकडनं, पण ऑफिसला जायचं होतं म्हणून उठावं लागलं, नाहीतर खरंच असं मन भरून पाहावं असं वाटत होतं.
आणि ही मला रुईची पानं मला माझ्या नशिबाने आज मिळाली, कारण रुईची फुलं भेटतच नव्हती. शमीचं झाड माझ्याकडे आहे, त्यामुळे शमीपत्र पण मी महादेवाला वाहिलं. बेलफळ, धतुरा आणि रुईची फुलं अशी यथासांग माझी श्रावणातल्या 3ऱ्या सोमवारची पूजा पार पडलेली आहे. तर आज श्रावण 3ऱ्या सोमवारची छान अशी पूजा माझी झाली आहे. पहिल्या 2 सोमवारी थोडं जमलं नव्हतं शूट करायला, कारण पहिल्या सोमवारी अडचण होती आणि दुसऱ्या सोमवारी रुद्राभिषेक केला होता. पहिल्यांदाच करत होते, त्यामुळे माहीत नव्हतं कसं करायचं, काय करायचं, त्याच्यामुळे व्हिडिओ शूट नाही करत बसले. कारण व्हिडिओ शूट केला असता तर मग इतकं मन लावून रुद्राभिषेक करता आला नसता मला. तर म्हणून 2 सोमवार स्किप झाले. पण आजच्या 3ऱ्या सोमवारी सागर संगीत पूजा करून 108 शिवनामावली करून मी बेलपत्र महादेवाला वाहिलेले आहेत. तर अशी एकंदर साधी सोपी पूजा झाली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, उत्साही रहा, निरोगी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.